नमस्कार. मी डॉक्टर स्मिता भूषण काळे परत एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल आयुभूषण मध्ये स्वागत करत आहे. आणि दिवाळी लवकरच येत आहे आणि त्यासाठी आपण घरच्या घरी कसं उटणं बनवायचं हे आज मी तुम्हाला इथे दाखवणार. पूर्वीच्या काळी जसे आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बाजारांमध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी साबणं मिळतात तशी पूर्वीच्या काळी अस्तित्वात नव्हती. तेव्हा या उठण्याचाच वापर आंघोळीच्या वेळी केला जायचा आणि याचे बरेचसे आयुर्वेदिक फायदे आहेत. जसं आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे, उद्वर्तनम कफवरम मेघसहा प्रविलायनम स्थिरीकरणम अंगाणाम त्वक प्रसादम करम परम. म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये जो काही वाढलेला कफ असतो किंवा जी वाढलेली चरबी असते, म्हणजे जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल, अंगावरची जी काही चरबी जर तुम्हाला वितळवायची असेल तर तुम्ही याचा नियमित वापर करू शकता. तसेच जेव्हा आपले अवयव किंवा त्वचा शिथिल पडते म्हणजे ढिली पडते किंवा आपल्याला असं वाटतं की शरीरामध्ये खूपच लूजपणा आलेला आहे, तेव्हा जर आपल्या शरीराला जर स्थैर्य द्यायचं असेल आणि ते जे काही अवयव लुळे पडलेले आहेत किंवा जे शिथिल झालेले आहेत त्यांना स्थिर करायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही या उद्वर्तनाचा म्हणजे उठण्याचा वापर नियमितपणे करू शकता. तसेच जेव्हा तुम्हाला तुमच्या त्वचेची कांती उजळवायची असते किंवा त्वचेचं सौंदर्य जर तुम्हाला राखायचं असेल, त्वचेचं प्रसाधन करायचं असेल, तरी सुद्धा तुम्ही या उठण्याचा नियमितपणे वापर करू शकता. फक्त आपल्याला हे कुठल्या कार्यासाठी वापरायचं आहे त्यानुसार याच्यामध्ये जी औषधं वापरली जातात त्यांचं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन चेंज होतं. आता आपण हे दिवाळीसाठी बनवतोय तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची जी आयुर्वेदिक सुगंधी द्रव्य आहेत त्यांचा वापर विशेषतः करतो. मग याच्यामध्ये आपण जसं की तुम्ही बघू शकता, आपण इथे त्रिफळा घेतलेला आहे. हे त्रिफळा चूर्ण आहे आणि याच्यामध्ये आपण बरीचशी औषधं वापरणार आहोत. ती कोणकोणती आहेत ते आपण आता पाहणार आहोत. आणि या सर्व पावडरी आपण चाळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रॉ मटेरियल नसावे की जेणेकरून आपल्याला आपल्या त्वचेला कुठले रॅशेस येणार नाही किंवा कुठली इजा होणार नाही. जेव्हा आपण उद्वर्तन करत असतो किंवा उठणं जेव्हा अंगाला लावत असतो, घासत असतो, तेव्हा जर त्याच्यामध्ये बारीक काही खडे असतील किंवा एखादे काही शार्प कुठलंही मटेरियल असेल तर त्याने आपल्या अंगाला इजा होऊ शकते, त्वचेला इजा होऊ शकते, खास करून लहान मुलांच्या. तर ते आपण सुरुवातीला ही सर्व वनस्पती चाळून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे त्रिफळा चूर्ण. दुसरी पावडर आहे चंदन. चंदनाचे गुणधर्म आपल्याला माहीतच आहेत. पूर्वीपासूनच आपण वेगवेगळ्या सोपमध्ये, पावडरीमध्ये, आयुर्वेदिक ज्या काही पावडरी असतात किंवा जे काही आयुर्वेदिक फेशियल्स असतात किंवा लेप लावायला दिला जातो त्याच्यामध्ये हमखास चंदनाचा वापर हा असतोच. सो आपण दुसरी पावडर घेतलेली आहे चंदन. ही सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे. रक्तचंदन. रक्तचंदनाचा उपयोग सुद्धा तुम्हाला माहित असेल की जेव्हा एखादी जखम असते, भरत नसते किंवा जेव्हा तुमच्या अवयवांची, हातापायांची आग होत असते तेव्हा रक्तचंदनाचा लेप तुम्ही लावलेलाच असेल. जेव्हा सूज असते अशा वेळेस तर रक्तचंदन सुद्धा आपल्या शरीराचं किंवा त्वचेचं प्रसाधन करण्यासाठी, रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी, सूज उतरवण्यासाठी, अंगामध्ये शीतपणा निर्माण करण्यासाठी वापरला जातो. ही आहे पद्मकाष्ठ. पद्मकाष्ठ म्हणजे जे लाल कमळ असतं त्याची जी देठ असते त्याच्यापासून बनवलेली ही पावडर असते. ही सुद्धा उत्तम त्वच म्हणजेच त्वचेसाठी टॉनिक म्हणून काम करते, म्हणून आयुर्वेदामध्ये याचा वापर त्वचेच्या विकारांमध्ये केला जातो. त्यानंतर आपण घेतलेली आहे मंजिष्ठा. मंजिष्ठा आणि सारिवा या ज्या अशा दोन वनस्पती आहेत ज्या आपला रक्त प्रसाधन म्हणजेच आपला जो रक्तधातू असतो त्याच्यामधली जी काही उष्णता असते किंवा रक्तधातूमधील जी दृष्टी आहे त्याची शुद्धी करण्यासाठी याचा वापर केला जातो. ही आहे सारिवा. जसं मी आत्ताच सांगितलं की सारिवा आणि मंजिष्ठा या दोन वनस्पतींचं जे महत्व आहे ते. त्यानंतर आपण घेतलेलं आहे मुस्ता. त्याला आयुर्वेदामध्ये नागर मोथा असं म्हटलं जातं. हे उत्तम प्रकारे जेव्हा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्याच्यामुळे जेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ज्वर म्हणजे विविध प्रकारचा जेव्हा ताप येतो आणि त्याच्यामुळे जेव्हा आपली पचनशक्ती बिघडते
तेव्हा त्या अग्नीचं दीपन करण्यासाठी ही उत्तम पित्ताचं पाचन करणारी वनस्पती आहे. ही आहे ज्येष्ठ मध. त्याला आयुर्वेदामध्ये यष्टी किंवा यष्टी मधू असं म्हटलं जातं. तसेच आपण मिक्स करणार आहोत आंबे हळद आणि हळद. हळदीचं महत्व आपल्याला माहीतच आहे की वर्ण उजळण्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे आपल्या पूर्वीच्या काळापासून हळदीचा वापर विविध कार्यक्रमांमध्ये, सणासमारंभामध्ये, त्वचेला चेहऱ्याला लेप लावण्यासाठी करत होते. आता आपण मिक्स करतो हळद. त्यानंतर आपण घेतोय कचोर. मराठीमध्ये याला कपूर कचरी म्हटलं जातं. याचा सुगंध छान येतो म्हणून उटण्यांमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर आपण घेतोय आवळा. त्यानंतर आपण सर्वात शेवटी ऍड करत आहोत संत्र्याची साल. ती सुद्धा आपण चाळूनच घ्यायची. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचंय. तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तुम्ही सर्वांसाठी हे उटणं वापरू शकता आणि मी सांगितलेली पद्धत वापरून तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे उटणं इझिली बनवू शकता. तर तुम्ही बनवून पहा आणि तुम्हाला कसे रिझल्ट आले ते तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.